नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाला लजपतराय यांची जयंती, त्या प्रसंगी उत्कृष्ट भाषण, लाला लजपतराय यांच्या जयंती प्रसंगी विशेष व्हिडिओ विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी माहिती देतोय, सांगतोय. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या शरीरावर पडलेली लाठीची प्रत्येक जखम ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर मारलेला शेवटचा खिळा ठरेल. नमस्कार मित्रांनो, हे शब्द होते एका सिंहाचं, ज्यानं नुसत्या आपल्या डरकाळीनं इंग्रज सरकारला हादरून सोडलं होतं. आज आपण बोलणार आहोत पंजाब केसरी, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता निखारा, ते म्हणजे लाला लजपतराय यांच्याबद्दल. होय मित्रांनो, जेव्हा जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला जातो ना, तेव्हा लाल बालपाल या त्रिमूर्तीचं नाव सर्वात आधी येतं. आणि यातलं लाल म्हणजेच मित्रांनो लाला लजपतराय. होय, त्यांचा जन्म 1865 मध्ये पंजाबमध्ये झाला, पण त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारतच होतं. ते केवळ एक नेते नव्हते, तर ते एक उत्तम लेखक, उत्तम वकील आणि भारताच्या तरुणांचे खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान होते. त्या काळी जेव्हा लोक इंग्रजांसमोर बोलायला घाबरत होते, तेव्हा लालाजींनी जहाल विचार मांडण्याचं काम केलं. होय, स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, तर ते मिळवावं लागतं. वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागतो, 2 हात करावं लागतं, हे त्यांनी तरुणांना शिकवलं. 30 ऑक्टोबर 1928 हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस होता. सायमन कमिशनच्या विरोधात लाहोरमध्ये एक प्रचंड मोर्चा निघाला होता आणि या मोर्चाचं नेतृत्व करत होते वृद्ध पण मनानं तरुण असलेला भारताचा क्रांतिसिंह लाला लजपतराय. सायमन गो बॅक च्या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं, पण ब्रिटिश अधिकारी स्कॉट यानं निर्दयपणे लाठीचार्ज करण्याचा आदेश दिले. इंग्रज पोलीस तरुणांना मारत होते आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी लालाजी स्वतः पुढे झाले. त्या दिवशी ब्रिटिशांनी एका अशा नेत्यावर लाठ्या चालवल्या ज्यांचं वय 63 होतं, परंतु तरीही हा वाघ डगमगला नाही. रक्तबंबाळ होऊनही त्यांनी जी गर्जना केली तीच सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेली आहे. दुर्दैवानं त्या जखमांमुळे 17 नोव्हेंबरला लालाजींना वीरमरण आलं. पण मित्रांनो, कहाणी इथं संपत नाही, तर खरी कहाणी मित्रांनो इथंच सुरू झाली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे तरुण पेटून उठले. लालाजींनी रक्ताचा बदला घेण्यासाठीच सॉन्डर्सचा वध झाला, म्हणजेच भगतसिंगासारखे क्रांतिकारक घडण्यामागं लाला लजपतराय यांचा विचार होता. आज लाला लजपतराय आपल्यात नाहीत मित्रांनो, पण त्यांनी पेटवलेली देशभक्तीची मशाल आजही तरुणांच्या नसानसामध्ये, हृदयामध्ये धगधगते आहे. आजच्या तरुणांना गरज आहे त्यांच्यासारख्या निर्भयतेची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि देशासाठी स्वतःला अर्पण करण्याची. मित्रांनो, जर लालाजींच्या या बलिदानाचा तुम्हाला अभिमान वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की तुम्ही करा. आणि हो, कमेंट्स बॉक्स मध्ये पंजाब केसरी, लाला लजपतराय की जय किंवा जय हिंद मित्रांनो तुम्ही लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रेरणादायी महापुरुषांच्या कथांसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ प्लेलिस्ट नक्की आवर्जून पहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. कमेंट्स मध्ये नक्की लिहा जय हिंद, जय भारत. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.